अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती हो मैया, हम सब उतारे तेरी आरती। अम्बे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती हो मैया, हम सब उतारे तेरी आरती। श्री राधा जनों पर माता पीर पड़ी है भारी, तेरे भक्त जनों पर माता पीर पड़ी है भारी। ओ दानव दल पर टूट पड़ो माँ, दानव दल पर टूट पड़ो माँ, करके सिंह सवारी। सौ सौ सिंहों से बलशाली, अष्ट भुजाओं वाली, दुष्टों को नहीं मांगते धन और दौलत, ना चांदी ना सोना, हम तो मांगे माँ तेरी चरणों में, हम तो मांगे माँ तेरी चरणों में, बस छोटा सा कोना। सबकी बिगड़ी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतयों के सत को सवारती हो मैया, हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती हो मैया, हम सब उतारे तेरे आरती। जगदम्बा मैया की जय हो, शेरा वाली की।
करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णपत्रोज्ज्वलसंस्थितेन प्रधिरतप्रभासो सहसङ्गत नीराजनमतुं जगदीशपुरवे वृन्दारमाला कुलतारकाय मन्दारमाला शशिशेखरा आरती जली शीतलीकरणं भगवती स्वरूपाः श्रीमद्देवी भागवत ग्रंथराजाय नमः मंडप सहिताय स्थापित देवताय नमः विनायक गणपति देवताय नमः करपूर्णिराञ्जन धूपं दीपं प्रतिगृह्यतामः जगदम्बा कुलस्वामिनी तुळजा भवानी देवी नमः शेरावाली जोकावाली बलियावाली खपरावाली वैष्णो देवी माता रेणुका देव्यै नमः अष्टसिद्धि विनायक गणपति देवताय नमः वंदनानां ध्यानानां प्रार्थना। तुम्ही आरती घ्या, सर्वांना जागेवरच आरती द्या। पहिली आरती, दुसरी आरती जागेवर जाईल। बैठ जाइए सभी भक्तगण। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। कथा में प्रवेश करने से पूर्व 2 मिनट के लिए सभी भक्त वृंद श्रोतृ वृंद बैठे स्थानों पर ताली सेवा देते हुए वाणी से माता जगदम्बा का आश्रय लेते हुए दोनों हाथों से ताली सेवा देते हुए इस भजन से कथा में प्रवेश करेंगे तब कथा के भाव को पूर्ण विराम देंगे। जगदम्बा ग जगदम्बा आई भवानी जगदम्बा, जगदम्बा ग जगदम्बा आई भवानी जगदम्बा, आई भवानी जगदम्बा, जगदम्बा ग जगदम्बा आई भवानी जगदम्बा। दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए पीछे वाले भक्त भी जरा प्रेम से भाव से श्री राधे। जगदम्बा सप्त श्रृंगी तू जगदम्बा, कोलापुरी तू जगदम्बा सप्त श्रृंगी तू जगदम्बा, कोलापुरी तू जगदम्बा सप्त श्रृंगी तू जगदम्बा, कोलापुरी तू जगदम्बा सप्त श्रृंगी तू जगदम्बा। जगदम्बा जगदम्बा आई भवानी जगदम्बा, जगदम्बा जगदम्बा आई भवानी जगदम्बा।
तू जगदंबा तुळजापुरी तू जगदंबा माहुरगडी तू जगदंबा तुळजापुरी तू जगदंबा माहुरगडी तू जगदंबा तुळजापुरी तू जगदंबा माहुरगडी तू जगदंबा तुळजापुरी तू जगदंबा हे जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा आई भवानी जगदंबा नमः कुंज विहारिणे स्वामी श्री हरिदासाय गुरुणाम गुरुवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चितचोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके जय जयकारा करेंगे। जगदंबा माता की जय, कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय, शेरावाली की जय, जोकावाली की जय, बलियावाली की जय, खबरावाली की जय, मेहरावाली की जय, साचे दरबार की जय, वैष्णो देवी माता की जय, श्रीमद देवी भागवत महापुराण की जय, अष्ट सिद्धि विनायक गणपति भगवान की जय, आज के आनंद की जय। जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदगुरु तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री राधे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तड़िद्विग विडिंदक पीतांबरधारी ललित ललाम लॉमलिप परिप्लावित महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदंबा कुलस्वामिनी तुळजा भवानी अर्थात माता रानी की कथा श्रीमद देवी भागवत कथा इस संसार में समस्त जीवों का कल्याण करने वाली है। तपे में जीवों को शांतता देने वाली है देवी भागवत। 25 गुणों से ज्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है तो देवी भागवत। अशी ही सुरस अविड पवित्र गोड अद्भुत अनंत अविनाशी अनुपमेय अपरिहार्य अलौकिक देवीचं चरित्र देवी भागवत। अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 11वे आणि त्यामध्ये 5व्यांदा माझ्याद्वारे देवी भागवत। मी 5व्यांदा इथे आलोय पण दरवेळेस वेगवेगळी कथा केली आहे म्हणून कथेमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सूचना करणार आहे उद्या टाइमच्या बाबतीत। कथेमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच अनेक संकट आले कारण की परंपरा सांभाळताना संकट येतच असतात। कारण की संकटच नाही आले तर मग परंपराच कसली। कारण की परंपरेला पुढे न्यायचं असलं तर तो देव सुद्धा विघ्न आणतो की तुम्ही करता का सोडून देता। परंपरा टिकवायला संकटाला सामोर्य जावं लागतं आणि जे लोक परंपरा टिकवत नाही त्यांना काही संकट येत नाही। पण ज्यांना परंपरा टिकवायची आहे त्यांना वारंवार अनेक संकटांचा सामना करावा लागतो। एवढ्या दिव्यातूनही आणि एवढ्या संकटातूनही गेल्या 11 वर्षापासून भगवान गणपतीच्या आगमनानं आणि भगवान अष्टसिद्धिविनायक गणपतीच्या अवतरणानं त्यांच्या प्राकट्यानं
ज्या भूमीला एक तेज प्राप्त झालंय, श्री क्षेत्र कोंट नांद्रा अष्टसिद्धिविनायक गणपती भगवंताच्या या मंदिर प्रांगणामध्ये पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह जो गणपतीच्या गणेश जयंतीच्या तिथीच्या औचित्य साधून केला जातो. आणि मला वाटतं उद्या गणेश जयंती आहे. एक तर सुरुवातीला गणेश जयंती यावी, मधात गणेश जयंती यावी किंवा समाप्तीला गणेश जयंती यावी, म्हणजे तो पारंपरिक सप्ताह आहे. गणपती बाप्पाच्या साक्षीनं आहे आणि गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आहे. त्याचं हे 11वं वर्ष. आणि या 11व्या वर्षामध्ये विशेष रूपानं देवी भागवत. मी 5व्यांदा इथे आलोय, लक्षात आहे ना सर्वांच्या? एकही वर्ष खडा नाही. 2020ला आपण मला बोलवलं गावकरी मंडळींनी. त्या पारंपरिक सप्त्यामध्ये आपण आम्हाला श्रीमद भागवत कथा आणि काल्याचं कीर्तन करण्याची संधी प्रदान केली. आम्ही तुमची सेवा करू शकलो. 2021 मध्ये आपण आम्हाला परत बोलवलं आणि श्री रामकथा करण्याची संधी दिली आणि एक वारकरी कीर्तन करण्याची संधी दिली. दुसरं वर्ष 2022ला आपण परत बोलवलं आणि गणपती बाप्पाचं चरित्र, गणेश महापुराण कथा आणि काल्याचं कीर्तन करण्याची संधी दिली. मागच्या वर्षी 2023ला बोलवलं, भगवान शंकराची शिवमहापुराण कथा आणि वारकरी कीर्तन 5व्या दिवशी करण्याची संधी दिली. आणि मागच्याच वर्षी ह्या वर्षीचं नारळ तुम्ही मला दिलं. मी खरं सांगतो इथे बसलो की मागच्या वर्षी तुम्ही मला आग्रहास्तव नारळ दिलं आणि ते मला घ्यावं लागलं. पण त्यामध्ये अनेक संकट आहे. क्योंकि भगवान के नजर में जो है ना देर है अंधेर नहीं, भगवान सब देखता है. आपल्याला परंपरा सांभाळायची आहे. मी कोणाची टीका इथं करायला आलो नाही. ज्या पारंपरिक लोकांनी हा सप्ताह ठेवलाय तुम्हाला माझं नमन आहे. सर्वांना राधे राधे. जय श्रीराम, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी. जगदंबा माता की जय. आता देवी भागवत काय आहे? शंकराची कथा ऐकली आपण, त्याच्यामध्ये शंकराचं चरित्र आहे. भागवताची कथा ऐकली, त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. रामाची कथा ऐकली, रामाचं चरित्र आहे. गणपतीची कथा ऐकली, गणपतीचं चरित्र आहे. गणेश महापुराण म्हटलं की गणपती बाप्पा, रामायण म्हटलं की राम, भागवत म्हटलं की कृष्ण. तसं देवी भागवत ना, म्हणजे सगळ्या देवीच्या कथा. जे जे अवतार आपल्याला माहिती नाही, देवीची पूजा कशी करावी, कोणत्या वारी कोणतं वस्त्र घालावं, देवीचा आवडता रंग कोणता. जसं महादेवाची कथा ऐकताना रुद्राक्षाची माळ घालावी. शिवमहापुराण ऐकलं ना, मागच्या वर्षी युट्यूबवर टाकलेलं आहे आपलं. भस्म लावावं, कोणत्या बोटानं भस्म लावावं, सकाळी कोणत्या रंगाचं भस्म लावावं, दुपारी 12 ते 6 मध्ये कोणत्या रंगाचं भस्म लावावं, संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत कोणत्या रंगाचं भस्म लावावं, ओलं भस्म केव्हा लावावं, कोरडं भस्म केव्हा लावावं, बाई असेल तर कोणत्या बोटानं बाईनं भस्म लावावं, माणूस असेल तर कोणत्या बोटानं माणसानं भस्म लावावं, आणि शंकराला कसं भस्म लावावं, हे सगळं युट्यूबवर टाकलेलं आहे. आपण मागच्या वर्षी आपण शिवमहापुराण कथा केली, यावेळेस विशेष आग्रहास्तव देवी भागवत कथा. देवी भागवत कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण भारतातच नाही, संपूर्ण विश्वामध्ये जी देवीची भक्ती केल्या जाते, तर आपल्या आपल्या देवी भक्तीच्या आध्यात्मिक परंपरेला अनुसरून, प्राचीन परंपरेला अनुसरून, पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येक राज्यात, प्रत्येक देशात, प्रत्येक जिल्ह्यात देवीला वेगवेगळे नावं आणि वेगवेगळे रूप पडलेले आहेत. देवी एकच आहे, एकच तत्व आहे, पण वेगवेगळ्या नावानं देवीची पूजा केल्या जाते. जसं आम्ही आता पिसा देवी मध्ये राहतो, तिथं पिसा देवी आहे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच, पण तिला पिसा देवी म्हणतात. आणि देवीवरनच गावाचं नाव पिसा देवी पडलं. हरसिद्धी माता, हरसुलची, एकवीराई, असे काही मुख्य स्थानं आले आहेत. बघ, त्याचं दर्शन आज आपल्याला करायचं आहे. तर भारतातील तसे 108 सिद्धपीठ सांगितले देवीचे. भारतात 108 सिद्धपीठ आहेत, ते सिद्ध आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. किती? 3.5. कोल्हापूरची महालक्ष्मी 1, तुळजापूरची तुळजा भवानी 2, माहूरगडची आई रेणुका 3, आणि नाशिक जिल्ह्यातली वणीची सप्तशृंगी आई 18 हातावाली नाही का ती, अशी, हे अशी 18 हात आणि आई असा केलेला आहे. हे अर्ध पीठ आहे. हे 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. हे 3.5 पीठ धरून, हे 3.5 पीठ धरून बाकीचे 104, त्या 104 मध्ये 108 मध्ये हे 3.5 आहेत. आणि टोटल भारतामध्ये 108 सिद्धपीठ आहे. त्याची काही विशिष्ट माहिती मी आपल्याला आज देतोय प्रस्तावनेमध्ये.
सगळ्यात पहिले महालक्ष्मी सांगितली आहे कोल्हापूरची. तर सांगितलं ही महालक्ष्मी तिथे का आली, तर सांगितलं भृगुकुलामध्ये जन्म झालेल्या गरुडाचल नावाच्या एका ब्राह्मणाला माधवी नावाची एक मुलगी झाली आणि ती पित्यासह वैकुंठाला गेली असता बालसुलभ स्वभावानुसार भगवान विष्णूच्या शेजारी त्यांच्या पलंगावर जाऊन बसली. त्या ब्राह्मणानं आपल्या पोरीला वैकुंठात नेलं. त्या ब्राह्मणाचा एवढा अधिकार होता की तो डायरेक्ट इथून गावातून डायरेक्ट भगवान विष्णूला भेटून यायचा. अशी काही काही अधिकारी लोक आहे मास्तर समाजामध्ये. एक दिवस म्हणली पोरगी बाबा मलाही येऊ द्या भगवान विष्णूकडे. तर बापाचं बोट धरून ती पोरगी सुद्धा बापासोबत वैकुंठाला गेली. हे कशामुळे सांगतोय, महालक्ष्मी देवी कोल्हापूरला कशी आली आली आपल्याला माहिती, पण कशामुळे आली हे सगळे देवी भागवतात आपल्याला ऐकायला भेटणार आहे. आणि ती मुलगी तिथे गेल्यानंतर भगवान विष्णूच्या बाजूला जाऊन बसली तेव्हा रागावून लक्ष्मीनं तिला तुला अश्वमको प्राप्त होईल असा शाप दिला. कारण ती जागा कोणाची आहे, विष्णूच्या बाजूला बसण्याची लक्ष्मीची आहे. आणि बाजूला जाऊन कोण बसलं, ती पोरगी जाऊन बसली. तिची बालबुद्धी होती, तिला काही कळालं नाही. माता लक्ष्मीला राग आला आणि माता लक्ष्मीनं त्या ब्राह्मणाच्या पोरीला श्राप दिला की तुला अश्वमुख प्राप्त होईल, म्हणजे तुला घोडीचं तोंड लागेल, तुला अश्वमुख प्राप्त होईल असा शाप दिला. आणि मग त्यामुळे रागावून गरुडाचलाने तू हत्तीन होशील असा तिला शाप दिला. पुढे ब्रह्मदेवाच्या वरामुळे ती शापमुक्त होऊन महालक्ष्मी या नावानं प्रसिद्ध झाली. तर ब्रह्मदेवाच्या कृपाशीर्वादामुळे ती ब्राह्मणाची पोरगीच महालक्ष्मीचा अंश घेऊन कोल्हापूरची महालक्ष्मी बनून आली, जी आजही तिथे भक्तांच्या कल्याणाकरता उभी आहे. बोलिये महालक्ष्मी माता की जय. दुसरं एक मंदिर आहे मीनाक्षी देवीचं, नाव ऐकलंय का? मीनाक्षी मदुराई, तामिळनाडूमध्ये. श्री क्षेत्र रामेश्वरम पासून पुढे आपण जेव्हा कन्याकुमारीला जातो ना तेव्हा हे मंदिर लागतं मीनाक्षी देवीचं. दक्षिण भारतात मद्रास राज्यात मदुराई येथे हे देवस्थान आहे. भारतातील धनवान देवस्थानापैकी एक प्रमुख. पांडव वंशातील मलयध्वज राजाला पुत्र कामेष्टी यज्ञाच्या वेळी एक कन्या प्राप्त झाली होती. राजसू त्या यज्ञाच्या वेळी मलयध्वज राजाला तीच ही कन्या यज्ञकुंडातून निघली होती. त्या मलयध्वज राजानं जो यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून निघालेली ही मुलगी, जिचं नाव आहे मीनाक्षी. मीनाक्षीच्या रूपाने प्रत्यक्ष आदिमायेनं अवतार घेतला होता. भगवान त्रिनेत्रांनी त्यावेळी सुंदरेश्वरी हे नाव धारण केले होते. आता ही मीनाक्षी जिथं थांबली तिथंच ते मंदिर आहे. मंदिर फार मोठं आहे, मीही स्वतः पाहून आलो. आम्ही जेव्हा रामेश्वरमला गेलो होतो 2017 मध्ये रामकथा करण्याकरता तीर्थयात्रा घेऊन महाराष्ट्रातून, तर रामेश्वरमला रामकथा ऐकून बसनं कन्याकुमारी पाहायची होती लोकांना, तेव्हा हे मीनाक्षी मदुराईचं मंदिर लागतं. हे मंदिर केव्हा बांधलं गेलं तर ग्रंथकार सांगतात प्राचीन मीनाक्षी देवीचं मंदिर इसवी सन 14व्या शतकात यवन आक्रमकांनी फोडलं. जुन्या काळामध्ये भारतावरती खूप आक्रमण झालं आणि आपल्या भारताचं खूप नुकसान झालं. सोने की चिडिया नाही, सोन्याचा धूर निघायचा म्हटले भारतातून. सोन्याचा धूर निघायचं म्हटले बाबा, सोन्याचा धूर. पण ज्या लोकांनी नाही दाबायला पाहिजे होता त्या लोकांनी दाबला म्हणले. तो लक्षात येत आहे का मी काय म्हणतोय? सत्ता जर का चुकीच्या लोकांच्या हातात गेली, नीट आहे का मी काय सांगतोय? सत्ता जर का चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर देश बर्बाद झाला म्हणून समजा. येत आहे का लक्षात? तो सोन्याचा धूर ज्याला भेटायला पाहिजे होता त्याला भेटला नाही, आणि ज्यांना नको भेटायला पाहिजे होता असे यवन आक्रमक आले, इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले. भारत को एक बार नहीं कई बार लूटा, कई टुकड़ों में बांट दिया, बंटवारा कर डाला. घरों के एक घरों के 100 और 100 घरों के हजार हजार घरों इन्होंने कर डाले और गांव के गांव उजाड़ डाले. म्हणून आता जे मंदिर पाहतोय आपण, काही काही मंदिरं अशी की पाहिल्यानंतर माणसाची नजर तिथून हटत नाही. ही नवीन कलाकृती आहे, पण काही काही प्राचीन मंदिर त्या यवनांनी फोडले. जसं अयोध्येचं वादग्रस्त मंदिर बाबर ने फोड़ा था ना उसको, अब तो रामलला पुन्हा आ गए है. आपली गाव पण अयोध्याच आहे. किती मोठा वाद होता गावामध्ये. रामाच्या रूपानं तो वाद पूर्णत्वास घेऊन गेले तुम्ही, आणि गणपती बाप्पांनाही विराजमान केलं आणि त्यांनाही विराजमान केलं, त्या लोकांनाही. म्हणजे बंधू भावाची शिकवण किंवा एकात हम एक है कहने से नहीं होता है, करके देखना पड़ता है. आता जर का तुम्ही त्या
मीनाक्षी देवीच्या मंदिराला गेले तामिळनाडू राज्यात, महाराष्ट्राच्या बाहेर. मंदिर इतकं मोठं आहे की जवळपास मंदिराला 4 दरवाजे आणि 14 गोपुरे आहे. माणसं तिथं हरवतात. आमच्या सोबतच्या बाया हरवल्या होत्या डायरेक्ट. काही केलं तर देवीच सापडली नाही. म्हणजे देवी कुठेही मंदिरात हे सुद्धा सापडलं नाही, एवढं मोठं मंदिर आहे. मग विचार करा, आता एवढं मोठं मंदिर आहे तर 14व्या शतकामध्ये यवनाने जे फोडलं ते किती पटीनं मोठं असेल. जस्ट थिंक अबाउट इट. आताच एवढं मोठं आहे. आमच्या सोबतच्या 2-4 बाया लगेच आरबळल्या, काहीच कळना त्यांना. मग मी नेलं त्यांना, दर्शन करून आणलं देवीचं. ते म्हणले आम्हाला देवीच सापडना. अरे काय करणार, पहिल्यांदा एखादा महाराष्ट्रातला माणूस तिथे गेला तर काय म्हणता येईल, त्याला संभ्रमित होणारच आहे. 4 दरवाजा आहे मंदिराला आणि 14 गोपुर आहे. जुनं मंदिर प्राचीन अद्भुत होतं. ते यवन आक्रमकांनी फोडलं. त्याच जागी तिरुमलाई नावाच्या राजानं 17व्या शतकामध्ये मंदिर उभारलेलं आहे. आणि आता जे मंदिर आपल्याला दिसतंय तेच त्या राजानं उभारलेलं मंदिर आहे. मंदिरानं सुमारे 22 बिघे क्षेत्र व्यापले आहे. प्रवेशद्वाराला अष्टशक्ती मंडप म्हणतात. मुख्य प्रवेशद्वार जो आहे ना, म्हणजे मंदिरात घुसायचा मुख्य रस्ता, त्याला अष्टशक्ती मंडप द्वार म्हणतात. मंदिराच्या परिसरात 14 गोपुरे आहेत. 14 गोपुरे म्हणजे गायीचे 14 मुख आहेत. मीनाक्षीची मूर्ती कलापूर्ण आहे. नेत्र माशाच्या आकाराचे आहे. त्या देवीचे नेत्र कसे आहे म्हटले, माशाच्या आकाराचे आहे. मूर्ती कमळात उभी असून 2 हात असलेली आहे. एक हात रिकामा व दुसऱ्या हातात पोपट आहे त्या मीनाक्षी देवीच्या. आणि 2 बाजूला गणपती व सरस्वती यांच्या मूर्ती आहे. अशी अद्भुत ती मीनाक्षी माता आहे. बोलिये मीनाक्षी माता की जय. 3 नंबरची देवी सांगितली भद्रकाली. महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि काठेवाडामध्ये द्वारका आणि आंध्र प्रदेशमध्ये वरंगळ येथे भद्रकाली देवीची मंदिरे पाहायला सापडतात. वरंगळ येथील मूर्ती 9 फूट उंच आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही काकतीय या राजवंशाची कुलदेवता मानली गेली होती. अक्षमाला, त्रिशूल, खडग, चंद्र, बाण, धनुष्य, शंख, पद्म इत्यादी आयुधभूषणे धारण केलेली ही 18 हातांची देवी सुस्वरूप असून 3 नेत्र असलेली आहे. आदी माया पार्वतीला रावण घेऊन जात असता तिने अत्यंत कुरूप रूप धारण केले. तीच ही भद्रकाली. रावण जेव्हा घेऊन चालला होता ना माता सीतेला, तेव्हा जे रूप धारण केलं होतं म्हटले रावणाला भीती दाखवण्याकरता माता पार्वतीनं, तीच ही भद्रकाली झाली आहे. 4 नंबरची देवी सांगितली महाळसा. गोव्यामध्ये मरदोळ येथील महामाया महाळसा या नावानं प्रसिद्ध आहे. कराडे ब्राह्मणांच्या अनेक घराण्यांची ही कुलदेवता आहे. वेरणे या ठिकाणी इसवी सन 16व्या शतकात पोर्तुगीजांच्या धर्मछळापासून बचाव व्हावा म्हणून अनेक देवतांबरोबर या देवीचेही स्थलांतर करण्यात आले. मूळ मूर्ती 1567 साली पोर्तुगीजांनी फोडली. पहा, काही मूर्त्या यवनानं फोडल्या, तर काही पोर्तुगीजानं फोडल्या, काही डचानं फोडल्या आणि काही बाकीच्यानं फोडल्या. आता मला एकच सांगायचं, त्यांनी फोडल्या ते फोडल्या, पण आपण मात्र आता आपले एकमेकाचे होऊन राहू, कोणी कोणाची फोडाफोडी करू नये. त्यांनी फोडलं ते काही कमी नाही आहे. आता इंग्रजांनी जे फोडलंय, यवनांनी जे फोडलंय, आक्रमकांनी ज्यांनी फोडलं ते बस झालं. आता आपणच जर का मी तुला फोडतो आणि तू मला फोडतो तर याच्यात काही गंमत नाही उरली म्हटलं. हे जे काही नुकसान झालंय म्हणले बाहेरच्या लोकांमुळे आपल्या भारताचं, भारतातून ब्रह्मदेश वेगळा झाला. पाकिस्तान भी भारत का ही बेटा था लेकिन बड़ा खुंकार था. काही काही पोरं माय बापाचंही ऐकत नाही हो. देश निकाला कर देना पड़ता है उनका. भारत से अलग हुआ हिस्सा था, उसको अलग निकालना पड़ा. ऐकतच नव्हतं ते काही केल्या. ब्रह्मदेश, म्यानमार, बांगलादेश, किती देश, भारताची भूमी किती मोठी, चीनपेक्षा मोठी होती. पण काय होतं माहिती का, सगळेच लोक स्वतःला विद्वान समजायला लागल्यानंतर मग काही एकता टिकत नाही. एकता टिकवायची असेल तर राजा बोले और दल हिले. राजा एकच पाहिजे आणि तो राजा हा धर्ममान्य, जगतमान्य, देशमान्य असा असला पाहिजे. स्वतः म्हणतोय म्हणून राजा नाही, त्या राजाच्या राजत्वाला देशानं, गावानं, जिल्ह्यानं, तालुकानं, राज्यानं मान्यता दिली पाहिजे. अरे रामासारखा राजा कोण होऊ शकतं? त्या भगवान रामाच्या पत्नीवर एका धोब्यानं शिंतोडे उडवले तर भगवान रामानं सीतेचा त्याग केला. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र असं आहे का? आणि आपल्याला कोणी म्हणलं किंवा आपल्या बायकोला काही म्हणलं तर आपण त्याचं तंगड तोडायची तयारी ठेवतो.
म्हणजे राजा कसा पाहिजे म्हणले बाबा? देशमान्य. लक्षात येतंय का? देशमान्य, गावमान्य, राज्यमान्य, एकाचाही विरोध त्याला नसला पाहिजे. तेव्हा ते राज्य जे आहे ना, हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा. सुजलाम सुफलाम छत्रपती शिवाजी महाराज म्हणले होते ना. शिवाजी महाराज म्हणले, मी काय माझ्या मनानं राज्य बनवलं नाही स्वराज्य, हे तो श्रींची इच्छा, ही महादेवाची इच्छा आहे, ही आई भवानीची इच्छा आहे, आणि ही भगवान पांडुरंगाची इच्छा आहे. हे सगळं असंच आहे. असो, महाळसा देवी 5 नंबरची देवी सांगितली नवदुर्गा. या देवीच्या मूर्तीचे स्वरूप अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सारखे आहे. म्हणजे तिला 8 हात आहे. महिषासुरमर्दिनीला पण 8 हात आहेत ना, 8 हात आहे. आणि 8ही हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ, माला ही आयुधे आहेत. आश्विन नवरात्र माघ शुद्ध नवमीला देवीचा उत्सव करतात. हे जागृत स्थान असून हे देवी नवसाला पावते. गोव्यातील रेड्डी या गावी देवीचे सुंदर मंदिर आहे. देवीचे हे स्वयंभू स्थान असल्याचे सांगितले जाते. या देवीचे स्थान जागृत असून पोर्तुगीजांनी याची प्रचिती आली होती, त्यामुळे त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले नाही. बोलिये नवदुर्गा माता की जय. 6 नंबरची देवी सांगितली यमाई. यमाई देवीचे मूळपीठ सातारा जिल्ह्यात औंध जवळ आहे, महाराष्ट्रात. हे स्थान 800 फूट उंचीच्या डोंगरावर असून वर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. देवस्थानाभोवती भक्कम अशी तटबंदी आहे. मंदिरासमोर एक 60 फूट उंचीची भव्य दीपमाळा आहे. यमाईची मूर्ती 5 फूट उंच व काळ्या पाषाणाची असून चतुर्भुज आहे. हातात त्रिशूळ, गदा, बाण आणि पानपात्र आहे. बोलिये यमाई माता की जय. पुढे एक देवी सांगितली गुहेश्वरी देवी भागवतात. ही देवी नेपाळमध्ये आहे. भारतातूनच वेगळा झालेला प्रांत नेपाळ. भारतातून खूप देश निघून गेले साहेब. आपण सोडले नसते तर आज भारतातला प्रत्येक माणूस श्रीमंत राहिला असता. प्रत्येक, तुम्ही आणि मी सुद्धा, म्हणजे आहोतच आपण, नाही असं नाही, पण आणखीन जास्ती, आवश्यकतेपेक्षाही जास्ती. हे देश वेगळे झाले, बटवारा झाले, ते तिकडे गेले. म्हणून एक गोष्ट कधी लक्षात घ्यायची जीवन जगताना, कथा नुसती ऐकून आणि बस, कथा 7 दिवस ऐकली ना आपण, फार आनंद घेतला ना आपण, काही झाकी वगैरे दाखवली ना आपण, गायन केलं, एवढ्या पुरतं नाही. इकडून ऐकून इकडून नाही. अंधाराला तुम्हाला संपवायचं तर अंधारातच नेता का? मग नाही ना, त्याला प्रकाश लागेल. आणि म्हणून या कथा आपल्याला शिकवतात, समाजामध्ये नरदेहाला आलेला जो जीव आहे त्यानं जीवन कसं जगलं पाहिजे. जीवनामध्ये संयम पाहिजे, जीवनामध्ये शांती पाहिजे, जीवनामध्ये प्रेम पाहिजे, जीवनामध्ये भक्तीही पाहिजे, वेळ प्रसंगी वैराग्यही पाहिजे, जीवनामध्ये ज्ञानही पाहिजे, जीवनामध्ये विवेकही पाहिजे, जीवनामध्ये विद्याही पाहिजे, आणि जीवनामध्ये गांभीर्यही पाहिजे, जीवनामध्ये पराक्रमही पाहिजे, जीवनामध्ये शौर्यही पाहिजे, जीवनामध्ये युद्धकलाही असली पाहिजे. प्रत्येक कलेत माणूस निपुण असला पाहिजे. सगळ्या गोष्टी माणसाला असल्या पाहिजे. हे चरित्र, रामाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र, देवीचं चरित्र आपल्याला हे शिकवतं ना. रामाने हातात धनुष्यबाण घेतला आणि समोरच्याला बाण मारला. हे काय ऐकायचंच का आपण? कशासाठी मारला बाबा? म्हणजे याचा अर्थ तुमच्याही अंगावर कोणी तलवार घेऊन आल्यानंतर तुम्ही पळून नाही जायचं म्हणले. तो तलवार घेऊन आलात, कमीत कमी तुमच्याकडे बंदूक तरी पाहिजे म्हणले. नाही बंदूक तर दगड तरी पाहिजे, वीट तरी पाहिजे म्हणले, काहीतरी पाहिजे. ये राम का शौर्य हमको सिखाता है. देवीच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. कशा करता त्रिशूळ आहे? हा, कशा करता त्रिशूळ आहे देवीच्या हातामध्ये? त्रिशूळ हे शंकराचं प्रतीक आहे. शंकराचे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे त्रिशूळाचं जे मूळ टोक आहे ना वरचे, त्या 3 टोकामध्ये विराजित आहे. म्हणजेच देवीच्या हातामध्ये त्रिशूळ याच्या करता आहे बुवा की जन्माला आल्यानंतर तुमचा सत्वगुण, तुमचा रजोगुण आणि तमोगुण पायाखाली तुडवा आणि मगच जीवन जगा. कारण की सत्वगुणालाही धरलं तर अवघडच आहे, आणि रजोगुण आणि तमोगुण जरी धरलं तर जीवन बर्बाद आहे. तमोगुण म्हणजे मांसाहार, मद्यपान करणारे लोक, घरचे कदरले त्यांना. मी भारतातलं सांगतोय बरं का. जे लोक खरोखर जे खायचं नाही ते खातात आणि जे प्यायचं नाही ते पितात, घरची त्यांना कदरले. मी तर म्हणतो एवढं नाही, गाव सुद्धा त्यांना कदरला असेल. आमच्या तिकडचं सांगतोय. तामसी, राजसी काय का? कधी उठ म्हणलं की ते कधी बी झोपीच्याच गोण्या भरू राहिला, रात्री बी झोपाच मारू राहिला आणि दिवसा बी झोपाच मारू राहिला. राजसिक, घरची कदरले आणि गावही कदरलं त्याला. आणि सात्विकाजवळ कोणी लवकर येत नाही. आमच्यासारख्या जवळ लवकर कोणी येत नाही. गप्पा मारायला म्हणतो महाराजच काम कडक आहे का? एवढा ताण आहे मला आता. सकाळी 6ला उठलो, व्यवस्था फार चांगली आहे प्रदीप भाऊकडे, 2 घंटे पूजा करावीच लागते. तुम्ही पाहिलं ना मावशी, पूजा एकही दिवस सोडता येत नाही आम्हाला. कारण की एकही दिवस जर का मी पूजा सोडली तर 17 वर्षामध्ये हे जे काही ज्ञान घेतलं ते सगळं व्यर्थ गेलं. अशी परंपरा आहे. एकही दिवस पूजा सोडता येत नाही. स्नान, संध्या, पूजा, जप, तप, गाथा, ज्ञानेश्वरी जे काही असेल ते क्रम ते करून इथे बसायचं. इथून गाडीतूनच तिथे बसायचं. हे मी कशा करता सांगतोय? हे सांगतोय याच्या करता की सात्विक लोकांजवळही माणसं लवकर जवळ येत नाहीत.
म्हणून हे 3 गुण आहे ना, हे 3 गुण पायाखाली तुडवा म्हणले. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, हे तिन्ही गुण भगवान शंकराच्या त्रिशूळाच्या वरच्या टोकामध्ये विद्यमान आहे. शिवमहापुराणात लिहिलेलं आहे. म्हणून देवीच्या हातात त्रिशूळ आहे, शंकराच्या हातात त्रिशूळ आहे. भगवान कृष्णाच्या हातामध्ये गर्वाचा नाश करणारं सुदर्शन चक्र आहे. देवीच्या हातामध्ये या ठिकाणी पाप्याचा नाश करणारी तलवार आहे, पानपत्र आहे. भोजन केल्यानंतर मुखाची दुर्गंधी. हे देवांकडे हे जे पात्र आहे ना, असंच नाही डिझायनर म्हणून नाही आहे. एम्ब्रॉयडरी वगैरे आमच्या माऊलींना खूप आवडती. देवीने काहीतरी कारण आहे त्याचं, मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. ते चुनरी जी आहे ना, म्हटले जगदंबेनं डोक्यावर हे घेतलेलं आहे. काय आपल्याकडे नाही ते जास्ती, पण तुम्ही जर का ते उत्तर भारतात वगैरे गेले ना, तर देवीच्या डोक्यावरती ओढणी असते, त्याला चुनरी असं म्हणतात. आमच्या वृंदावनामध्ये उसको जगराता बोलते हैं. लाल लाल चुनरी सितारों वाली इसे ओढ़ के आई है माँ शेरा वाली. जिसे ब्रह्मा ने बनाया, जिसे विष्णू ने सजाया. जगदंबा माता किंवा तुमची जी देवी असेल कुलस्वामी, एकच देवी आहे, पण कोणी तुळजा भवानी म्हणून पूजा करत असेल, कोणी रेणुका, कोणी महालक्ष्मी, कोणी तुळजा भवानी सप्तशृंगी म्हणून पूजा करत असेल, तर देवीच्या डोक्यावरती नसतं का नवरात्रीमध्ये अशी ओढणी, त्याला चुनरी असं म्हणतात हिंदीमध्ये. कोणी बनवली ती माहिती का? टेलरने नाही बनवली. म्हणले कोण टेलर आहे त्याचा? ब्रह्मदेव आणि विष्णू टेलर आहे त्या चुनरीचे. त्या माता राणी म्हणजे जगदंबा देवी आपल्या डोक्यावर जी ओढणी घेते म्हटले, हो जिसे ब्रह्मा ने बनाया, जिसे विष्णू ने सजाया. ज्याला ब्रह्मदेवानं शिवलं, ज्याला विष्णूने रंगवलं, जिसको ब्रह्मा ने बनाया, जिसको विष्णू ने सजाया. हो जिसे भोले ने रंग में रंग डाली. लाल लाल है मेरे प्यारे, लाल लाल चुनरी सितारों वाली इसे ओढ़ के आई है माँ शेरा वाली. बोलिए शेरा वाली की जय, जोता वाली की जय, मेहरा वाली की जय, खपरा वाली की जय, बलिया वाली की जय, साचे दरबार की जय. गुहेश्वरी देवी ही नेपाळमध्ये आहे. बनशंकरी नावाची एक देवी सांगितली 8 नंबरची, कर्नाटकात आहे. हरसिद्धी नावाची देवी हे आमच्या हरसुल्लाही आहे संभाजीनगरला, आणि उज्जैनमध्ये सुद्धा आहे. कामाक्षी नावाची देवी आहे. पुढे डिटेल चरित्र उद्यापासून ऐकणार आहोत, संकेत करतोय फक्त. भ्रमरांबा नावाची देवी आहे. ही देवी कुठे आहे? श्रीशैल्य मल्लिकार्जुनमला आहे. भ्रमरांबा देवी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा मोठा मुलगा कार्तिक स्वामी. हे भ्रमरांबा देवीचं मंदिर काय माहितीये? श्रीशैल्य मल्लिकार्जुन नावाच्या ज्योतिर्लिंगाच्या तिथे. त्याचं कारण असं सांगितलं की कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा या दोघांचं लग्न ठरवायची इच्छा झाली. शिवमहापुराणातही ऐकलं आपण, गणेश पुराणातही ऐकलं, याच्यातही ती कथा आली देवी भागवतात. कार्तिक स्वामी म्हटलं मला आधी लग्न करायचं, आणि गणपती बाप्पा म्हटलं मला आधी लग्न करायचं. आता लहाण्याचं आधी होतं होय, मोठ्याचं होतं ना आधी. दोघं भाऊ भांडणं करायला लागले. भगवान शंकर आणि पार्वती म्हणाले तुम्ही एक काम करा, भांडणं करू नका, तुम्ही दोघंही भाऊ आत्ता लगेच निघा आणि पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा करून या. तुमच्या दोघांपैकी जो पहिले प्रदक्षिणा करून वापस येईल त्याचं लग्न आपण आधी उरकून टाकू. कार्तिक स्वामी मोरावर बसून लगेच निघाले. आता गणपती बाप्पा कोण आहे? ज्ञानाचे सागर आहे, बुद्धिमतां वरिष्ठमय हनुमंतरायासारखे. प्रणम्यं शिरसा दैवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुंडं चं एकदन्तं, द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं चं षष्ठमं विकटमेव चं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचंद्रं चं दशमं तु विनायकं वगैरे वगैरे. काय काय म्हणजे पहिलं नावानं तो काय करतो इतका मोठा. आपण ते गणेश पुराणात ऐकलं. कार्तिक स्वामी मोरावर बसून निघले, पण गणपती गेला नाही. तर भगवान शंकर म्हणले अरे बाबा तुझा मोठा भाऊ आहे, एक तर तुझा मोठा आहे, त्या मोराला तुझ्या उंदरापेक्षा स्पीडही जास्ती आहे, उंदरावर बसून तू केव्हा त्याची बरोबरी करणार आहे, काळजी करू नका म्हटले. गणपती बाप्पानं शंकर पार्वतीला आसनावर बसवलं, स्नान केलं, आणि गणपती बाप्पानं भगवान शंकर आणि पार्वतीला 7 प्रदक्षिणा मारल्या. शंकरापासूनच पृथ्वी निर्माण झालेली आहे, म्हणून जो आई वडिलाची प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. आणि मग गणपती बाप्पा फार हुशार आहे, म्हणून गणपती बाप्पाचं लग्न झालं रिद्धी आणि सिद्धी सोबत.
विश्वरूपाच्या 2 कन्या सांगितल्या त्या किंवा ब्रह्मदेवाच्या 2 कन्या सांगितल्या काही ठिकाणं. आणि मग गणपती बाप्पाचं लग्न झाल्यानंतर गणपती बाप्पाला शुभ आणि लाभ नावाचे 2 पोरही झाली 2 बायकापासून. तरी तो कार्तिक स्वामी तिकडे पुढंच मावल्या होते, वापसच नाही आला. त्याला वाटलं मीच जिंकतो काय. 3 वर्ष झाले ते तिकडं चालतच राहिलं. नारदान त्याला जाऊन सांगितलं, बडे भैया आप चाचा बन गए तभी भी आपको खबर नहीं, आगे दौड़ पड़े हो क्या. तुम्हारा छोटा भाई भगवान गणपति, उन्होंने ब्याह भी रचा लिया, उनके दोनों पत्नियों को एक एक पुत्र हो गया और बड़े आनंद की बात है आप चाचा बन गए. चाचा जाओ भतीजों को देखो, बधाई दो उनको. म्हणजे ववाळणी घाला पोरांना. नवीन एखाद्याला पोरग झालं तर आपण काय 100-50 हातात देतो ना, जाओ बधाई दो उनको. हे कार्तिक स्वामींनी ऐकलं आणि कार्तिक स्वामीला राग आला कार्तिक स्वामीला. कार्तिक स्वामी भगवान शंकर पार्वतीला म्हणला, तुम्ही माझ्या सोबत अन्याय केला, मला तिकडे पुढे पाठवून या लाहण्याचं लग्न उरकवलं ना. रागानं कार्तिक स्वामी आंध्र प्रदेशला आला आणि म्हणून शंकर पार्वती त्याला समजवायला गेले. शंकर तिथे श्रीशैल्य मल्लिकार्जुन झाले आणि माता पार्वती ते भ्रमरंबा नावाची देवी झाली. तीही भ्रमरंबा देवी कधी. कार्तिक स्वामी जो अजूनही क्रौंच पर्वतावर आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुनामला, तर भगवान शंकरच तिथे मल्लिकार्जुन नावाचे ज्योतिर्लिंग झाले आणि माता पार्वती भ्रमरंबा देवी झाली. बोलिये भ्रमरंबा माता की जय. 12 नंबरची देवी सांगितली महालक्ष्मी आणि 13 नंबरची देवी सांगितली श्री हिंगुला. ही पाकिस्तानामध्ये आहे. पश्चिम पाकिस्तानामध्ये कराचीच्या वायव्येस सुमारे 50 मैलावर या देवीचे ठिकाण आहे. हे स्थान अत्यंत दुर्गम असे असून मार्गात वाळूची मैदाने आणि डोंगर आहेत. कोठे कोठे गंधकाचे खडकही आढळतात. रावणाच्या भीतीने कैलास सोडून गेलेले शंकर गुप्त वेशातील पार्वतीला हिंगुळा नदीच्या तीरी सापडले. शंकराला उचलून आणायला गेलता रावण, तर रावणाला भिवून शंकर लपले होते आणि पार्वतीला कुठे सापडले तर त्या पाकिस्तानमध्ये सापडले होते. तिथंच पार्वतीला जिथे शंकर भेटले तीच हिंगुळा देवी झाली. आजही पाकिस्तानामध्ये या हिंगुळा देवीचं मंदिर आहे. या मंदिराची जी बांधणी आहे ना, ती मुस्लिम पद्धतीनं बांधण्यात आलेली आहे. म्हणजे मंदिर मस्जिद टाईप आहे. पाकिस्तानातील मुस्लिम लोक या हिंगुला देवीला नानी बीबी असं म्हणतात. काय म्हणतात? नानी बीबी. ते हिंगुळा देवी नाही म्हणत पाकिस्तान मधले मुसलमान लोक. या आपल्या हिंगुळा देवीला ते नानी बीबी असं म्हणतात. देवीची मूर्ती एका खडकाच्या कपारीत आहे. हिंगुळा देवीवर 2 लहानसे घुमट आहेत. समोर व दोन्ही बाजूंना कठडा बांधलेला आहे. मूर्ती अष्टभुजा महिषासुर मर्दिनीची आहे. जवळच एक गणपतीचे देऊळ आहे. बोलिये हिंगुला माता की जय. 14 नंबरची देवी सांगितली श्री रमालक्ष्मी. 15 नंबरची देवी सांगितली आजूबाई. पहा आपली आजूबाई सुद्धा आली इथे. छत्रपती संभाजीनगर आणि अजिंठा रस्त्यावरील गोळेगाव जवळील अनवा या गावी ही देवी आहे. अनवा या गावात राहणाऱ्या तुकाराम पंतांच्या पोटी कन्या रूपाने डायरेक्ट तुळजाभवानीनं अवतार घेतला. लहानपणीच तिने काही चमत्कार केले. वयाच्या 5व्या वर्षीच ती अवतार कार्य पूर्ण करून निघून गेली. परंतु पित्याला दुःख झाल्याने तिने त्याच्या पाठोपाठ परत यायचे कबूल केले. पित्याजीला वडिलाला ती म्हणली, मी तुमच्या मागे वापस येते, फक्त तुम्ही मागे वळून पाहू नका. वाटेत त्या वडिलांना मागं पाहिलं म्हणून ती घरी येत असताना जिथं मागं पाहिलं तिच्या वडिलांना त्याच जागेवरती देवी अंतर्धान झाली आणि तिथंच त्या देवीचं मंदिर आहे. आज त्या अनिव्याला हल्ली त्याच जागी देऊळ आहे. देवीची यात्रा चैत्र शुद्ध अष्टमीला भरते. मूर्तीऐवजी 3 फूट उंचीचा तांदळा आहे. माता रेणुकेसारखा, माहुरगड सारखा. बोलिये आजूबाई माता की जय. 16 नंबरची देवी सांगितली श्री कमला देवी. 17 नंबरची देवी सांगितली श्री कोंडणपूर देवी आणि 18 नंबरची देवी सांगितली सप्तशंगी देवी. हे अर्धपीठ आहे म्हटलंय. 3.5 पीठापैकी महाराष्ट्रामध्ये हे अर्धपीठ आहे. नाशिक पासून 65 किलोमीटरवर सप्तशंग गड आहे. या गडावर आदिशक्ती अष्टभुजा महिषासुर मर्दिनीचे सप्तशंगी देवीचे स्वयंभू शक्तीपीठ आहे. देवीच्या 3.5 पीठापैकी सप्तशृंगी देवीचा अर्धपीठ म्हणून उल्लेख झालेला आहे. देवीची मूर्ती डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरीपीत आहे. मूर्ती शेंदुरानं माखलेली असून रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे असून तेजस्वी व लाल आहेत. नाक टोकदार आहे. त्या देवीला 18 हात आहेत आणि 18 हात एकमेकास लागून आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी सर्व देवादिकांना देवीला स्वतःची शस्त्रे दिली होती. ती सर्व शस्त्रे देवीच्या हातात आहे. जी सप्तशृंगी देवी आहे म्हटले वनीची, 18 हात आहे ना तिला. ह्या देवीला कोणी प्रकट केलं होतं तर महिषासुराची कथा जेव्हा देवी भागवतात येईल पुढे, तर महिषासुराला बाईच्या हातानं मरण होतं म्हणून सगळ्या देवानं
आपल्या शरीरापासून एक तेज निर्माण करून त्या तेजानं एक देवी बनवली आणि त्या देवीला सगळ्या देवापासून 18 हात तिला प्राप्त झाले आणि सगळ्या देवाने एक एक शस्त्र तिला दिलं होतं. ते सगळे शस्त्र त्या देवीच्या हातात आहे. त्यामध्ये विष्णूचं चक्र आहे सप्तशृंगीच्या हातात, शंकराचा त्रिशूल आहे, वरुणाचा शंख आहे, यमाचा दंड आहे, आदी आयुध आहेत. देवीला 11 वार साडी लागते बरं का. सप्तशृंगीच्या बनीला किती साडी लागते माऊल्यांनो? 11 वार साडी लागते. चोळीसाठी 3 खण लागतात. कानामध्ये कर्णफुले आहेत, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, नाकात नथ आहे, मूर्तीची उंची 8 फूट आहे. मंदिराच्या सभागृहाचे आणि पायऱ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मार्कंडेय ऋषीच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्यांना दर्शन दिले. देवीच्याच आज्ञेवरून मार्कंडेयाने या ठिकाणी स्थापना केली. तिला ते नित्य पुराण सांगत असत अशी आख्यायिका आहे. वर्षभरात सुमारे 7 लाख भाविक सप्तशृंग गडाला भेट देतात. मंदिराची व भाविकांची व्यवस्था पाहण्यासाठी 1975 सालापासून विश्वस्त मंडळ स्थापन झाले आहे. बोलिये सप्तशृंगी माता की जय. 19 नंबरची देवी सांगितली शांतादुर्गा, 20 नंबरची देवी सांगितली श्री बहुचुरा, 21 नंबरची देवी सांगितली चंदला परमेश्वरी, 22 नंबरची देवी सांगितली ज्वाला देवी. ही पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये जालंधर राक्षसाला जेव्हा शंकरानं मारलं ना बरं का, तेव्हा त्या राक्षसाच्या मुखातून ज्या ज्वाला निघाल्या त्या ज्वाला पंजाबमध्ये जिथं पडल्या तिथंच हे जालंधर नावाचं देवीचं ज्वाला देवी नावाचं मंदिर बनलं. जिथे जालंधर मरून पडला त्याच्या मुखातला अग्नी जिथे पडला त्याला ज्वाला देवी असं म्हटलेलं आहे. गाभयामध्ये मूर्ती नाही आहे, अग्नीतून निघणाऱ्या ज्वालांनाच देवी समजल्या जातं त्या ज्वाला देवीला. असं हे अद्भुत मंदिर. बोलिये ज्वाला माता की जय. राजराजेश्वरी नावाची देवी सांगितली आहे, पट्टेश्वरी नावाची देवी सांगितली आहे, अंबा भवानी नावाची देवी सांगितली, अरुच्छ माता श्री दंतेश्वरी आणि अंबेजोगाईची योगेश्वरी देवी सांगितली आहे. श्री कामाख्या नावाची देवी सांगितली आहे. ही कामाख्या नावाची देवी आसाम राज्यामध्ये गुवाहाटी इथं हे मंदिर आहे देवीचं. भगवान शंकर माता सतीनं जेव्हा आपल्या बापाच्या घरी जाऊन दक्षाच्या यज्ञकुंडामध्ये आपल्या शरीराचं दहन केलं होतं तेव्हा भगवान शंकर भ्रमित झाले आणि भगवान शंकरांनी माता सतीच्या जळालेल्या मृत शरीराला आपल्या खांद्यावर टाकलं आणि ते यत्रतत्र सर्वत्र भटकू लागले. ते पूर्व स्थितीमध्ये येईना म्हणून भगवान विष्णूने एक बाण मारला आणि एका बाणानं भगवान शंकराच्या खांद्यावर असलेली त्यांची मृत पत्नी माता सतीच्या शरीराचे 108 तुकडे झाले. ते 108 तुकडे भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी पडले त्याचे 108 सिद्धपीठ झाले. पैकी माता सतीचा जो योनी भाग होता तो त्या आसामच्या गुवाहाटीमध्ये पडला आणि म्हणून त्याला कामाख्या हे नाव पडलं. या देवीला मासिक पाळी पण येते असं सांगितलंय देवी भागवतामध्ये. कामाख्या देवी आसाममध्ये गुवाहाटीमध्ये. बोलिये कामाख्या माता की जय. महामई नंबर नावाची देवी सांगितली आहे, साखरगड निवासिनी श्री ललिता. आणि 33 नंबरची देवी सांगितली आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये माहूर. यवतमाळ शहरापासून 40 मैलावर माहूर क्षेत्री देवीचे मंदिर आहे, नांदेड जिल्ह्यात आहे. देवीचे देऊळ डोंगरावर उंच भागी असून सुमारे 2000 पायऱ्या चढून जावं लागतं माहूरला. मंदिरात रेणुका देवीची मूर्ती आहे, तिला एकवीरा असेही म्हणतात. ती मूर्ती तांदळाप्रमाणे असून तिला नाक, डोळे, मुख वगैरे अवयव आहेत. तिच्या ओठांची लांबी 2 फूट व जाडी 9 इंच आहे. कोणत्या? रेणुका देवी माहूरची बरं का. या देवीला नैवेद्य म्हणून 1000 तांबूल कुटून तिच्या मुखात भरवितात. एवढा तिचा जबडा प्रचंड आहे. तांबूल कळताना पानं आणायचे, देठ कापायचे, पानाचे तुकडे तुकडे करायचे, त्याच्यातच काच, चुना वगैरे सगळं सामान टाकून मिक्सरमधून काढा किंवा काय जसं जमेल त्याला म्हणतात तांबूल. देवीला तांबूल आणि पायस खूप आवडतो. मी उद्या सांगेल तुम्हाला माहिती त्याची, म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला ते करता येईल. तर ही देवी रोज 1000 पाण्याचा तांबूल खाते, म्हणजे एवढा तिचा मोठा जबडा आहे. मुख्य मंदिर लहानसेच आहे व त्यांच्यासमोर होमकुंड आहे. उजव्या बाजूस पिंपळ पारावर जमदग्नीचे लिंग आहे. मागील बाजूस कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, सप्तशृंगी ही स्थाने आहेत. बोलिये रेणुका माता की जय. यल्लम्मा नावाची देवी सांगितली 34 नंबरची. अभयंबा नावाची देवी सांगितली मद्रास चेन्नईमध्ये 35 नंबरची. आणि तुळजा भवानी नावाची देवी सांगितली तुळजापूरला. ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामी आहे. कर्दम ऋषीची भार्या अनुभूती ही तुळजापूरला तपश्चर्या करत असताना तिला मारण्याकरता एक राक्षस आला. तिनं देवीची प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? तुळजा 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 तुळजा, म्हणजे लवकर ये लवकर ये. लवकर ये लवकर येला संस्कृतमध्ये तुळजा तुळजा असं म्हणतात. त्या कर्दम ऋषीची बायको
जेव्हा तपश्चर्या तिथे करत होती अनुभूती माता, तिला मारण्याकरता जेव्हा राक्षस आला तेव्हा तिनं तुळजा भवानीला बोलवलं. ती लवकर आली, पण त्याचा अपभ्रंश तुळजाचा तुळजा झाला आणि तीच तुळजा भवानी झाली महाराष्ट्राचं आराध्य दैवत. कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराजाची. बोलिये तुळजा भवानी माता की जय. श्रीदेवी सांगितली आहे 37 नंबरला. श्रीदेवी ही म्हणजे चित्रपटातली नाही आहे, देवीचं नाव आहे. गिरणारची अंबा सांगितली आहे, गडकाली सांगितली, श्री कालिका सांगितली, श्री चंद्रवदनी देवी सांगितली, श्री कंकाळी, श्री काली माता सांगितली बंगालला रामकृष्ण परमहंस यांची कुलस्वामिनी. आणि याच काली मातेनं स्वामी विवेकानंदाला साक्षात अनुग्रह दिला होता, साक्षात्कार. विवेकानंद म्हणाले होते, जो दिखता है वही सत्य है, जो नहीं दिखता वो मिथ्या है. यदि भगवान है तो दिखना चाहिए, बोलना चाहिए, भगवान ने बात करनी चाहिए, क्योंकि मैं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध के रास्ते को अपनाऊंगा. आणि मग रामकृष्ण परमहंसानं स्वतःचा रेफरन्स वापरून, स्वतःची पुण्याई वापरून स्वामी विवेकानंदाला देवी प्रसन्न करून दिली. देवी जेव्हा प्रत्यक्षात माणसासारखं बोलली विवेकानंदाला, तेव्हा विवेकानंदाला कळालं की भगवान है, लेकिन भगवान बोलने चालने की बात नहीं, भगवान का अनुभव करना पड़ता है. तीच ही काली माता बंगालला. त्याच कलकत्त्याला काली मातेची 4 मंदिरं आहेत पश्चिम बंगालमध्ये, कलकत्त्याला. बोलिये काली माता की जय. देवी भोयरे नावाची देवी सांगितली 44 नंबरला. 45ला वरदायिनी. अन्नपूर्णा देवी सांगितली काशीला. ही पार्वतीच अन्नपूर्णा देवी झाली. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम च देहि पार्वती. एक दिवस भगवान शंकर म्हणले मी भिक्षा मागेल. नारदानं भगवान शंकराला भिक्षाच भेटू नये अशी व्यवस्था केली. सकाळपासून संध्याकाळ घामाघूम झाले, शंकर भिक्षाच भेटले नाही. पार्वतीला दया आली. पार्वतीच अन्नपूर्णा झाली काशीमध्ये आणि तिनं सुग्रास असं जेवण भिक्षेमध्ये वाढलं शंकराला. काशी विश्वनाथाचं दर्शन केलं काशीला आणि बाहेर निघलं की अन्नपूर्णेचं मंदिर लागतं. तीच ही अन्नपूर्णा. बोलिये अन्नपूर्णा माता की जय. विंध्यवासिनी नावाची देवी सांगितली. विंध्यवासिनी माता की जय. वज्रेश्वरी माता की जय. नवदुर्गा मडकाई नावाची देवी सांगितली. चामुंडा देवी सांगितली. मोहटा देवी सांगितली पाथर्डीची. बोलिये मोहटा माता की जय. संगमनेरची सप्तशृंगी देवी सांगितली. राशींची जगदंबा, ताहाकाराची जगदंबा आणि अंबरची मत्स्योदरी देवी आणि श्री चतुशंगी देवी या 54 विशिष्ट देवीचा संकेत देवी भागवतामध्ये केलाय. आज मैं क्षमा चाहूंगा, आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. मराठी आरती होईल. बोलिये जगदंबा माता की जय. आरतीच्या यजमानाने समोर यायचंय, एक आरती होईल. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदंबा कुलस्वामिनी तुळजा भवानी देवतायै नमः. श्री अष्टसिद्धि विनायक गणपति देवता सहिताय मंडप सहिताय स्थापित देवताय नमः. कर्पूर निरांजन धूपम दीपम समर्पयामि. लावून घ्या आरत्या, ठीक आहे. दुर्गे दुर्गड भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट नेवारी. जय देवी जय महिषासुर मर्दिनी दैत्यासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु ना बोलवे काही. साही विवाज पडता पडलो प्रवाही, तेह तो भक्ता लागे तेह तो दासा लागे पाऊस लवलाही. जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी दैत्यासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा होशी निज भक्ता. क्लेशापासून सोडवी दुःखापासून सोडवी सोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहल तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुर मर्दिनी दैत्यासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. कापूर लावून घ्या. हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतमरदियारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्ण पात्रो जल संस्थितेन, प्रदीप्त प्रभासो सहसंगतेन निरांजनमतुम जगदीशपुर. वृंदारमाला मुकुलतारकाय मंदारमालां शशिशेखराय, दिगंबराय च दिगंबराय ओं नमः शिवाय च नमः. गालिंडुडांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद भोजन भावे अवाळीन मणिनामा. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्र एव बुद्धात्मना प्रकृति स्वभावं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीं नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण आरती जली शीतलीकरणम अष्टसिद्धि विनायक गणपति देवता सहिताय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा कुलस्वामी तुलजा भवनी देवी भागवत ग्रंथराजाय नमः मंडप सहिताय स्थापित देवताय नमः आचार्य व्यास तुलसी गो संत देवताय नमः कर्पूरांजन धूपम दीपम समर्पयामि देवी भागवत ग्रंथराजाय नमः वंदनानां ध्यानानां प्रार्थनानां